नमस्कार मंडळी, वाईट वाटण्याजोगा आजचा हा व्हिडिओ आहे. इंदुरकर महाराजांवर अशी वेळ का आली? लोकांपुढे त्यांना हात का जोडावे लागले? मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रवास चालू केला. जी काही त्यांची सेवा आहे ते त्यांनी चालू ठेवली. मुलीच्या लग्नाचा जो काही झालेला प्रॉब्लेम वगैरे होता तो त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये मांडलेला होता. एवढा मोठा खर्च करून त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न केलं होतं. सगळे नेते मंडळी त्यांच्या लग्नासाठी आलेले होते. उपस्थिती सर्वांनी दाखवली होती. एका बापाला काय अपेक्षा असते? आपल्या लेकीचा संसार सुखी असावा, हीच एका वडिलाची अपेक्षा असते. वडील आपल्या मुलीसाठी इतका खर्च करून देतो तर का तर माझी मुलगी संसारामध्ये सुखी राहावे. पण पुढे जाऊन असं काही घडेल त्या वडिलांनाही माहीत होतं का? पण असंच काही घडलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात खरं रूप कळायला खूप असा वेळ लागतो, पण सत्य जे काही समोर आलं ते वेगळंच होतं. आजकाल समाजामध्ये असं काही होतं की घडगंज असं देऊन शिना मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं जातं. सासरच्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातात, पण पुढे जाऊन मुलीला जर सुख नाही मिळालं, तिचं जर आयुष्य उद्ध्वस्त होता जर वाचलं तर एका बापाला आणि काय हवं असतं? असंच काहीसं घडलेलं आहे. तर त्यांनीही त्यांच्या मुलीचं थाटामाटात लग्न लावून दिलं, पण पुढे असं काही घडलं की त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून त्यांनी भरपूर असा खर्च केला होता लग्नामध्ये. कीर्तनामध्ये ते वारंवार सांगत होते, ज्याची परिस्थिती नाही त्यांनी इतका खर्च करू नका, पण ज्याची परिस्थिती आहे त्यांनी खर्च करू शकता, पण अगदी मर्यादेमध्ये. अमर्यादेच्या पलीकडं जाता कामा नाही. त्यांच्या ध्यानीमनीही हा विचार कधी आला नाही की माझ्याही मुलीचं एक दिवस लग्न होणार आहे, असं काही पुढे जाऊन घडणार आहे. बऱ्याचशाच गोष्टीचा कीर्तनामध्ये इंदुरकर महाराजांनी खुलासा केला आहे, जेणेकरून त्यांच्या मुलगीच्या लग्नातला एका आईवडिलांची फक्त एकच अपेक्षा असते की माझ्या मुलीने सुखाने संसार करावा, माझ्या मुलीच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडावं, एवढीच एका आईवडिलांची अपेक्षा असते. त्यांना त्याशिवाय दुसरं काही नको असतं. मुलीचा सुखी संसार हेच त्यांच्यासाठी सगळं काही असतं. प्रत्येक आईवडील मुलीच्या चांगल्या संसाराची स्वप्न बघत असतात, जेणेकरून तिला आयुष्यात कोणताही त्रास होता कामा नये म्हणून मुलीसाठी धडपडत असतात. मुलांसाठी त्यांची जी काही धडपड आहे ती चालूच असते. एका वडिलांना मुलीच्या सुखापेक्षा दुसरं काही नको असतं. माझी मुलगी दिलेल्या घरी सुखी आहे हेच त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. इंदुरीकर महाराजांची ही अपेक्षा हीच होती की माझ्या मुलीने दिल्या घरी सुखी राहावं, नेहमी आनंदित राहावं. त्यांनाही असंच वाटत होतं की मला खूप छान असा चांगला जावई मिळाला आहे. त्यामुळे त्यांनीही थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं होतं. सगळे नेते मंडळींची उपस्थिती होती. तर यूट्यूबवरती बरेचसेच व्हिडिओ आलेले आहेत, तुम्हीही जाऊन बघितला असाल की त्यांनी खूप थाटामाटामध्ये लग्न एकुलत्या एक मुलीचं त्यांच्या लावलेलं आहे. त्यांनी कीर्तनामध्ये असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही लग्न मोठं करू नका. फक्त परिस्थिती जर नसेल तर तुम्ही लग्न मोठं करू नका, छोटं करा, आणि जर तुमची परिस्थिती असेल तरच तुम्ही मोठे करा. त्यांचे कीर्तन जे आहे ते अगदी छान असे मनाला भेटणारे आणि खूप छान असे कॉमेडी असे कीर्तन असतात. ऐकायलाही खूप असे मधुर वाटतात. पण त्यांच्या बाबतीमध्ये असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. जी मुलगी आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झाली, त्या मुलीच्या बाबतीत आयुष्यामध्ये पुढे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. एका आईवडिलांना मुलांच्या सुखापेक्षा काहीही महत्त्वाचं वाटत नाही. इंदुरीकर महाराजांचं जे कीर्तन आहे ते खूप असं प्रसिद्ध होतं. सगळे जे कीर्तनकार आहेत त्यांच्या कीर्तनापेक्षाही जास्त इंदुरीकर महाराजांचंच कीर्तन प्रसिद्ध असायचं. त्यांनी खूप थाटामाटात मुलीचं त्यांच्या लग्न लावून दिलं, पण पुढे जावई असं काही निघेल असं वाटलं नव्हतं. तर काय झालं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद.